वर्षाच्या शुभारंभात खून पाठलाग करत 3 ते 4 हल्लेखोरांनी धारदार हत्याराने पोटात, पाठीत आणि मांडीवर वार करून निघृण खून केला. सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरातील जीए कॉलेज समोर असलेल्या रस्त्यावर आज भर दिवसा एका तरुणाचा पाठलाग करत 3 ते 4 हल्लेखोरांनी धारदार हत्याराने पोटात, पाठीत आणि मांडीवर वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. अतिशय रहदारीच्या ठिकाणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाच्या घटनेनं कॉलेज कॉर्नर परिसर हादरला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला 22 वर्षीय विष्णू सतीश वडर या तरुणाचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. दरम्यान सदरचा खून हा पूर्वी झालेल्या भांडणातून झाल्याची माहिती पुढे येते. विष्णू धोत्रे हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील वडर कॉलनी येथील न्यू सर्वोदय कॉलनी परिसरात राहत होता. तो आई वडिलांना एकुलता एक होता. आज गुरुवारी तो त्याच्या मित्रांसोबत कॉलेज कॉर्नर परिसरातील कुर्णे चौक ते जीए कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवरून निघाला होता. यावेळी अज्ञात 3 ते 4 हल्लेखोरांनी कॉलेज समोरच भर रहदारीच्या ठिकाणी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोटात, पाठीवर आणि मांडीवर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं. त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवलं. मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उपाधीक्षक संदीप भागवत, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह फॉरेन्सिक टीमच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.